फेडूया या समाजाचे ऋण. सामाजिक शैक्षणिक आणि अनेक क्षेत्रांमध्ये काम करणारी मंडळ आहे. मी विनंती करतोय पुन्हा एकदा जेवढं महिला मंडळ आहे त्यांना विनंती करतोय. माझा आता संयम सुटला. मी वेगळं वागं सोडून बोलणार एवढं निश्चित सांगतो. पण यांची जिरवणार याचा नाच जर फुटीला लावील तर सचिन बुवाच लावेल हे आज सांगतो. यांची जी भाषा करवायची सगळे ना 19 बाऱ्या कशा करताय त्या मला बघायच्या. म्हणून म्हणतो पुढच्या पण आपण करायच्या आहे. भागाला भाग सगळं घेत नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत. फक्त हे गाणं येतंय. ग्रामविकास मंडळ हे राजपूरचे आयोजन सारे मिळून फेडूया हो या समाजाचे ऋण. अंबिकेश्वर प्रतिष्ठान मौजे चुना गोळवण. अंबिकेश्वर प्रतिष्ठान मौजे चुना गोळवण. एकच मिनिट फक्त 2 मिनिटांची सीट द्यावं. लाजा वाटत नाही. गणिगण गणात होते आणि गणगण गणात होते याच्यात काय फरक आहे तो समजावून द्या. गणिगण आणि गणगण हा सामान्य आमचे शेगावचे महाराज गजानन महाराजांचा हा महामंत्र आहे. आणि तो जर नरेंद्र महाराजांनी घेतला असेल एक शिष्य म्हणून किंवा त्यांचं एक मार्गदर्शन म्हणून निश्चितपणे मी मान्य करतो ना. पण त्याचा फरक काय नेमका गणिगण आणि गणगण हा तुम्ही आल्यावर सांगायचं. एक नंबर. दुसरी गोष्ट प्राचीन साहित्यिकांनी PhDचा अभ्यास करून दिलेलं तुम्हाला मी उत्तर आहे. याच्यासाठी तुम्हाला मी झुकवणार. याच्याबद्दल वादच नाही. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितलंय. मंडळाला देणार मी हे माझ्या मुंबई मंडळात देणार ह्या मंडळात देणार आणि तुमच्या लांजा मंडळात देणार. तुम्ही जर PhD करणाऱ्या लोकांना जर खोटं ठरवताय तर हे माझा अपमान नाही. याच्या माझं उत्तर असं जेव्हा काय तुम्ही माझा अपमान नाही त्याचा मी पाठपुरावा निश्चितपणे करीन. आणि म्हणून एक 2-3 गाणी घेऊया. बाकी गाण्यावर निश्चितपणे गाण्याचा मी खेकडा काय मला लागत नाही विषय. तरी पण त्याला गरबाळीच गायची ना तुम्हाला. पुढच्या वेळेला तुम्हाला गरबाळीच 7 तारखेला निश्चितपणे मिळेल. माझं गण निश्चितपणे त्याच्यावर आहे. आता तेवढं बोलत नाही राहत. यांना मी गवळ्यात सुंदर गायली मित्रांनी. माझ्या गवळीचा अर्थ मी तुम्हाला पटवून सांगितला. तुझ्या आई जवळ जाऊन सांगितलं. आई निजवतात आणि मला म्हणतात आता विषय कसे देतो ते ऐका बघ. आणि तुम्ही मला परत सचिन बुवा तो बनायला लावताय साहेब. परत सचिन बुवा आणि गेला थोडस शिवखुर्द बौद्धवाडी नंबर 1 मगाची 2 बक्षीस आणखी आली होती. राजेंद्र कसारे दादांच्या माध्यमातून 15 वर्ष मी काम केल्या या गावामध्ये. शिवखुर्द बौद्धवाडीतून बक्षीस आले राजेंद्र कसारे दादांच्या माध्यमातून. धन्यवाद. संजना दीपेश घोडे याचकडून 200 रुपयांचा भारतात पारितोषिक. आणि फरमाईशी भरपूर आहे तेवढा वेळ नाही मित्रांनो. मी ते निवांत मध्ये माझे 2-4-5-6 कार्यक्रम अजून आहेत या मुंबईमध्ये. बघा कसं म्हणतोय वरती लावलं कालच्या साईड. पप्पी दे व तुम्ही मोकाच द्या. काय म्हणता आया बायानो सांगू मी काही या रडव्याला. आया बायानो सांगू मी काही या रडव्याला. याच्या बहिणीचं कापलंय ना. पुरुषालाच बोलतो विषय कसा रामायण गातो. आया बायानो सांगू मी काही या रडव्याला. आई निजवतात बरं कशा विषय घेतले याच्या बहिणीचं कापलंय ना. पुण्या बनव्याला. याच्या बहिणीचं कापलंय ना. पुण्या बनव्याला. Yeah.
काही गोष्टी बोलतात ना ते माफी. अरे शाहिरा, तुझी माफी नाही मागितली, माझ्या समाजाचा आदर केला नाही मागितली. तुम्ही समाजावर काय बोलला शाहीर? विजय बुवा कोळेकर बसलेले आहे, इल्याचा धरू कुणबी समाजाला नाही लागलं. वसई बुवाने सुद्धा बोललेलं आहे. पण तुम्हाला जेव्हा बोलतंय तेव्हा झोपतंय. मग समाजाचा आदर घ्यायचा आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवायची. हा ऐकत नाही ना असा, मग ह्याला अशी जिरवायची. आणि ह्या भावना या अशा आहेत ना, हे लई जण मला भेटले. मी नमणारा पण नाही. तुम्हाला मी अनेक वेळा सांगितलं, मी नाही नमणार तो, मी नाही नमणार. तुम्हाला शक्ती तुलाच दाखवतो कसा करतात तो. चला पुढच्या वाऱ्यामध्ये माझं चॅलेंज तुम्हाला, बाकी काय बोलत नाही. नाव गाजलेलं बहीण, नाव गाजलेलं भावानं, नाव गाजलेलं भावाचं तिने मातीत मिळवलं. लग्नाआधीच बहिणीला, पुरुषाला म्हणतोय, पुरुषाला म्हणतोय, कृष्णाला म्हणतोय, सुभद्राचा विषय अर्जुनानं पळवली. लग्नाआधीच बहिणीला तुझ्या कोणी पळवलं, लग्नाआधीच बहिणीला तुझ्या कोणी पळवलं, तुझ्या कोणी आई बहिणीचे विषय पाहिजेत ना शाहीर या तुम्हाला. तुम्हाला हा जर मी म्हणता ना मला लिहिता येत नाही, हे सचिन बुवाने लिहिलेला विषय आहे. सचिन बुवाने स्वतः अरे 20 वर्ष घासतोय. परवा कोरोनाच्या नंतर आलास तू, 2 गाणी हिट झाली, भाषा समजायला लागला असतो मला. तुझी अशी मारींना खोलून अशी गाठ मारतो बघ, तुझी गाठ कशी मारतो तू बघ. गाठ म्हटलंय, गाठ तशी तुझी गाठ मारतो बघ, सुटायची नाही. किती भगत आणि झाली बांग्या भूत आणि बांग्या तुमच्याकडे लई चालतं ते बांग्या बिंग्या, बांग्या भूत आहे. मग घाट जर ही सोडून दाखवायचं तर मला विचार, तुला स्कूटीला मी लावला. आज तुला सांगतोय काय मिठाय का, याची जिरली लोचली मै आपले देवरती बारात लेके. ऐका विषय काय प्रल्हादाचा विषय करतोय. प्रल्हाद, हिरण्यकश्यपू आणि होलिका. होळीत बोंबा मारायच्या शाहीर, होळीत बोंबा मारायच्या, नातात प्रमाण नाही आणायचं. मी तुमचा आयुष्याचा तमाशा करीन. मग तमाशा माझ्या नातात तुम्ही केला नाही कधी. अरे ते कलेची विटंबना करताय तुम्ही, कलेची विटंबना. काही दिवसांनी मीम्स व्हायरल होती तुमचे, लक्षात घ्या विषय. तुम्ही एकदा वेळेस 1-2 वेळेस गमती म्हणून चांगला नमन केला, पण ठीक आहे. अरे कलेची विटंबना तुम्ही करताय. आज राष्ट्रवादीला मान मिळाला, त्याचा तर मान राखा, भान राखा. काही नमन करा, शक्तीपुरात काही नमन करा. सांगणारे येडे आणि आणखीन येडे. ऐका म्हणून काय म्हणतं, हातात धरली करगर फिरली, आत बाहेर करून मारली. जिरली जवार परबुआच्यात शिरली, याची जिरली जवार परबुआच्यात शिरली, याची जिरली जवार हिरण्यकश्यपूला फाडताना आत नव्हता, बाहेर नव्हता आहे ना. नरसिंह होता. जवार परबुआच्यात शिरली तेव्हा याची पप्पी घे, त्याची पप्पी. पप्पीच घ्यायला लागला यांची. आता 12-7 तारखेला गोवा दाखवतो बारी कशी असते ती, असं घेत नाही. दुसऱ्या जीव फेकाव. अरे किती गाणी हिट केले स्वतःच्या जीवावर, किती गाणी. 2 गाणी हिट झाली, स्वतःला भाषा समजा. हा मोठा अवतार ज्ञानी बाबा, संत रामरे बाबा समजा लागला स्वतःला. अरे समजू नको रे राजा, तुला अजून नाही. तू चड्डी, तू अंडरवेअर काय पॅन्ट नाही, तू अंडरपॅन्ट. ऐका काय ना बोलतो त्याच्यात खोट नाही, आणि 500 शिवाय साली नोट नाही. शक्तीपुराची शान, हनुमान शान फक्त एका सचिन बुवा म्हणतात. अरे प्रेम कमल लोकांकडून आणि माझी इज्जत करतात आपल्या. आणि मग परत आणखी म्हणायचं तुमची आहे माझी आहे, आणि निजवायला जाताय तुम्ही आणखी. मी काय विषय गायला गवळीचा, समाजाने सांगावं मला मी चुकीचा गायलाय म्हणून. चला शक्ती तुला सोडून देतो आज, शक्ती तुला सोडून देतो आज. आणि हे काय बोलले आणि माझ्याकडनं अपेक्षा करताय तुम्ही मी चांगलं गावं म्हणून नाही गाणार. मग यांची जिरवणार, यांचा नाच फुटीला लावणार मी. बघा तुम्ही बायक्या भूता नाही तर वांग्या नजू लांबरेल गोच्या गाण्यावर सांगणार. कधी तुझं गाणं 2 गाणी हिट झाली तुझ्या, त्याच्यावर तूच पैसे कमवतोस. तुझाच युट्यूब चॅनल आहे का आम्ही कमवतोय? मला लोक पैसे देतात कटिंगसाठी, लोक पैसे मला कटिंगसाठी देतात म्हणून गातोय मी. तुझ्या जीवा कशाला गाण्याची गरज आहे मला, लक्षात घ्या. म्हणून मी बोललो होतो पद्मिनी गाणार आहे, पद्मिनी गाणार आहे. मी फक्त मुळा फिरव, चल 5 मिनिटात संपवतो.
तुमच्या शब्दाचा मान आहे, निश्चितपणे निश्चितच मान आहे. फक्त मला सांगा एकट्याला येऊ नका, बुवाला पण सांगा तुम्ही. मग मला अशा मंडळांचा राग येतो, मग फार अशा व्यक्तींचा मला राग येतो. तुम्ही एकट्याला फक्त टार्गेट नाही करायचंय. नाही बारी दिली तरी चालेल, पुढच्या वर्षी आवर्जून सांगतोय, राग आला पण चालेल. हा, नाही बारी दिली तरी आपला तो बाब्या नाही, आपला तो बाब्याने लोकांचा तो काढता नाही चालणार, नाही चालणार. हा, तुम्ही अगदी तुम्ही अगदी शाप होईपर्यंत तुमची जिरपर्यंत उतरपर्यंत तुम्ही बोलणार आणि आम्ही बोलायचं नाही. हा, आणि शक्ती तुला फक्त लांबोरे व एकट्यालाच समजतो. आम्ही येणार आहोत, आम्ही वजा करतो शक्ती आबरूला विषय सांगून तुझं नाव नाही सचिन बुवा माझं लक्षात ठेवा. आजपासून तुला जर या शक्ती तुला आजपासून माझा दुश्मन असेल कोण, सांगूलाच माझा दुश्मन, तर विकास सखाराम लांबोरे लक्षात ठेवा. जिरवणार म्हणजे जिरवणार सांगतोय. आज तुम्हाला प्रभाकर बुवा आठवलं, आज प्रभाकर बुवा गाण्यात अजूनपर्यंत प्रश्नात होते. प्रश्न फक्त फोडायला त्यांचं नाव घेत होते. गण गायलं ना, ते देणार उत्तर त्याचं. मी गरबावळी गाताय ना, मला गरबावळी खुर्ची देतो त्यांना बघा पुढच्या बारी नाही देत. सर 2 तुम्हाला सुवर्ण गण दिला मी तुम्ही मान्य केलाय. तुम्हाला अजून पाहिजे द्या. त्याच्या आई वडिलांचं नाव के सुद्धा देतो, आज पण आणलंय ते. तुम्ही ह्या माझ्याशी हे खेळ, ह्या लपंडावगिऱ्या माझ्याशी नाही करायच्या. ज्याच्याकडे करताय ना त्याच्याशी करा, बचकंड्यांची. हे म्हणजे काय, हे रसायनच अलग आहे थोडस शक्तीपुऱ्यातलं, हे लक्षात ठेवा तुम्ही. तुम्हाला आवर्जून सांगतोय, तुमच्या भाषणावर अजून बोललो नाही, ते दुसऱ्या बारीक बोलले ऐका. मला तुम्ही खोटं ठरवत नाही. ज्या साहित्यिकांनी PhD केले ना, ज्यांनी धनगरी त्या लिहून ठेवले त्यांच्या ग्रंथामध्ये, त्याला तुम्ही खोटं ठरवतात. पुन्हा एकदा सांगतोय, म्हणून म्हटलं दारी जरा कान देऊन ऐका. समजा की ह्या विषयाला भाग दे, हिरकणीला नाही दिलंस, गायली पण नाही तुमच्यासोबत. जरा कान देऊन ऐका कहाणी जुनी, अहो पती धर्मासाठी झाली ती राणी पद्मिनी. जरा कान देऊन ऐका कहाणी जुनी, जरा कान देऊन ऐका कहाणी जुनी, जरा कान देऊन ऐका कहाणी जुनी, जरा कान देऊन ऐका कहाणी जुनी. पती धर्मासाठी झाली राणी पद्मिनी, पती धर्मासाठी झाली राणी पद्मिनी. जरा कान देऊन ऐका कहाणी जुनी, जरा कान देऊन ऐका कहाणी जुनी, जरा कान देऊन ऐका कहाणी जुनी, जरा कान देऊन ऐका कहाणी जुनी. तुला तर लिहितायत नाही, सचिन बुवा लिखताय. हा, तुला येणं समजतो, लोकांना येणं बनवतो. 4थी शिकलेला कवी आहे तू, MPSC झालायस ना, तुला उत्तर द्यायचं बाजू काढायची फक्त. 4थी शिकलेला कवी माझा अजून सही पण नाही नीट करता येईल. त्याचे शब्द जर तुला कापता येत नाही, फक्त बाजू काढायच्या. ह्याचे अंतच त्याचे अंतच तू उत्तर दे, नालायका उत्तर दे, त्या गाण्यांची उत्तर दे. MPSC झालायस ना म्हणतोस, मग उत्तर दे. 4थी शिकलेला कवी आहे माझा, अडाणी आहे, मशीनशी नको, आपण मशीनशी. 4थी शिकलाय, उत्तर दे याची. या लोकांचा पळवाटा काढू नको. हे मी लिहिलंय गाणं. होती खान लावण्याची इंद्राची परी, ऐक सचिन बुवाचे शब्द. अप्सरा ही लाजेल स्वर्गी अशी सुंदरी, रटरागिनी ती झाली बसली ना घरी. पती रायाला या पूजते मन मंदिरी. ते उत्तर ह्याचा भाग दे. जरा तिने वाचविला आपल्या कुंकवाचा धनी, अरे पती धर्मासाठी झाली ती राणी पद्मिनी. जरा कान देऊन ऐका ही कहाणी जुनी. तुमच्या आई बहिणींची बाजू मी मांडतोय आणि माझ्या आई बहिणी तुम्ही रस्त्यावर टाकणार. तुझ्यात काढतो बघ कशी ती, जास्त नाही. हा, चल चल माधवा, चल केशवा, चल रे गोपाळा,
हे घालून नजरे घालून तुझ्या गाण्याची जेव्हा नाही मी दुसरी गाणी संपवतो जैन जय महाराष्ट्र.